नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे VRM स्टुडिओ। आणि मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे मांजरेश्वर हनुमान मंदिर लातूर येथे। तर हे जे ठिकाण आहे ते आहे लातूर वरनं जो लातूर MIDC चा रोड आहे, किंवा ज्याला बार्शी रोड असं म्हणतात, किंवा मुरुडकडे जाणारा जो रोड आहे त्या हायवेवरतीच अगदी लातूर पासून अगदी 5-6 किलोमीटर अंतरावर असणारं हे मांजरेश्वर हनुमान मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे। आणि लातूर जिल्हा तसा स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। आणि याच विकासरत्न विलासराव देशमुख साहेब यांचा जो साखर कारखाना आहे त्यापासून अगदी जवळ असणारा हा मांजरेश्वर हनुमान मंदिर। सुरुवातीला आल्यानंतर समोर आहे श्री दत्त मंदिर व श्री नरसिंह मंदिर। भव्य असा सभागृह आहे आणि या सभागृहाच्या डाव्या बाजूला आहे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांचं अतिशय सुंदर आणि मनमोहक असणारे हे मंदिर। या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर जणू काय आपण साक्षात पंढरपूर येथेच आलो आहोत असा काहीसा फील आपल्याला जाणवतो। आणि पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे श्री परमात्मा पांडुरंगाची आणि माता रुक्मिणी यांची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे। आणि गाभारा देखील किंवा गाभाऱ्याच्या मागचा जो तुम्हाला शेषनाग दिसत आहे तो देखील अगदी पंढरपूर सारखाच आहे। आणि मग आपण येऊया मुख्य मंदिराकडे, ज्याच्यासाठी हे मंदिर ओळखलं जातं। तर हे मंदिर आहे मांजरेश्वर हनुमान मंदिर। आणि इथे विशेष अशी बाब आहे की इथे हनुमंताच्या 2 अशा मूर्त्या आहेत। आता याबद्दलचं काय रहस्य आहे ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे। तर चला मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू, बाय बाय।